नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण जी काही जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे की सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून। कारण सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये जगाच्या भूगोलावर 1-2 प्रश्न असतात, त्यातल्या त्यात आपल्या टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2ला हे जे काही आपण जगाचा भूगोल पाहतोय ह्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही हे मी बॉन्डवर लिहून देऊ शकतो। त्या दृष्टिकोनातून हे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत। त्यातल्या त्यात टेटला सुद्धा हे व्हिडिओ महत्त्वाचे असणार आहेत। का महत्त्वाचे असणार आहेत? कारण टेटला आपण जगाचा भूगोल विचारला गेलेला आहे। आता जगाच्या भूगोलच्या बाबतीत टेटला की देश आहे, त्या देशाची राजधानी आणि त्या देशातले पंतप्रधान असे विचारलं गेलं होतं आणि त्या देशातलं महत्त्वाचं काय आहे। पण ती परीक्षा झाली होती 2017ला। आता 2022 चालू आहे। परीक्षा 23च्या आसपास होईल किंवा 23 मध्ये होईल आणि त्याच्यामुळे पॅटर्न थोडासा बदल होईल। मग आता ह्याच्यामध्ये थोडंसं डीप मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतो। त्या दृष्टिकोनातून जगाचा भूगोल पाहताना आपल्याला जगातील जे काही महत्त्वाचे देश आहेत त्या देशातील महत्त्वाची माहिती सुद्धा पाहणं गरजेचं आहे। मग त्या दृष्टिकोनातून आपण ही सिरीज चालू केलेली आहे जेणेकरून आपल्याला चारही बाजूने फायदा होईल। म्हणजे जेवढे काही आपण स्पर्धा परीक्षा देणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा फायदा होईल आणि जनरल नॉलेज सुद्धा वाढेल। आता आपण जे काही 20 व्हिडिओची सिरीज पाहत आहोत त्याच्यामध्ये आपण इस्रायल या देशाबद्दल पाहिलं, सौदी अरेबियाबद्दल पाहिलं, मलेशिया देशाबद्दल पाहिलं, जपान या देशाबद्दल पाहिलं आणि आता आपण श्रीलंका या देशाबद्दल सुद्धा पाहणार आहोत। आता श्रीलंका या देशाबाबत पाहायचं गेलं तर सध्या तिथं आर्थिक आणीबाणी चालू होती। मग तिथं जो काही गोंधळ झाला किंवा लोकांनी जो काही गोंधळ घातला तो तुम्ही पाहिला असेल, बातम्यांमधून बघितला असेल। आता श्रीलंका या देशाला पाचूचं देश म्हटलं जातं। रावण सुद्धा श्रीलंकेमधला होता। रामायण जे झालं मग तर रामसेतू असू द्या किंवा रामायणामधला रावणाचा भाग असू द्या तो श्रीलंकेमध्ये होता। सोन्याची लंका सुद्धा श्रीलंकेमध्ये होते, तुम्हाला माहिती असेल। पण आता श्रीलंकेला पाचूचा देश म्हणतात किंवा पाचूचे बेट सुद्धा म्हणतात हे माहिती आहे। मग श्रीलंकेमधले नारळ महत्त्वाचं आहे ही झाली बेसिक माहिती। मग आता आणखीन थोडंसं हे करायचं झालं तर तिथं बेटे खूप महत्त्वाचे आहेत। निसर्ग सौंदर्यासाठी श्रीलंका चांगला आहे। मग त्यातल्या त्यात आत्ताच काही दिवसापूर्वी श्रीलंकेनं आशिया चषक जिंकलेला आहे। म्हणजे जो क्रिकेटचा 2020 फॉर्मॅटमधला आशिया कप होता तो जिंकलेला आहे। कोण जिंकलेला आहे? श्रीलंकेनं। कधी? 2022चा आशिया कप कोण जिंकला? तर श्रीलंकेनं। हे लेटेस्ट माहिती झाली। तर आम्ही आता याच्याबद्दल आणखीन जी काही माहिती आहे ती आता आपण सविस्तरपणे पाहायला सुरुवात करू। भारताच्या कोणत्या दिशेला श्रीलंका आहे? भारताच्या कोणत्या दिशेला श्रीलंका आहे? तर भारताच्या दक्षिणेकडे असलेला आपला शेजारी देश म्हणजे श्रीलंका। म्हणजे भारताच्या दक्षिणेकडे श्रीलंका आहे। कशामुळे श्रीलंका हा देश भारताच्या मुख्य भूमीपासून अलग झालेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे। कशामुळे श्रीलंका हा देश भारताच्या मुख्य भूमीपासून अलग झालेला आहे? तर पालच्या सामुद्रधुनीमुळे श्रीलंका हा देश भारताच्या मुख्य भूमीपासून अलग झाला आहे। श्रीलंकेला पाचूचे बेट का म्हणतात? आता मग मी व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर सांगितलं होतं श्रीलंकेला पाचूचं बेट म्हणतात, पण श्रीलंकेला पाचूचे बेट का म्हणतात हे माहिती पाहिजे। श्रीलंकेला लाभलेल्या हिरव्यागार सृष्टी सौंदर्यामुळे श्रीलंकेला पाचूचे बेट म्हणतात। कशामुळे म्हणतात? आता जो काही श्रीलंका आहे त्या श्रीलंकेला हिरव्यागार सृष्टी सौंदर्य लाभले आहे त्यामुळे श्रीलंकेला पाचूचे बेट म्हणतात। श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान काय आहे? श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान मन्नारचे अखात आहे। श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान मन्नारचे अखात आहे। श्रीलंकेच्या उत्तरेला व पूर्वेला काय आहे? श्रीलंकेच्या उत्तरेला व पूर्वेला काय आहे? तर श्रीलंकेच्या उत्तरेला व पूर्वेला बंगालचा उपसागर आहे। श्रीलंकेतील सर्वात मोठी नदी कोणती? तर महावेली गंगा ही पूर्व भागात वाहते व श्रीलंकेतील सर्वात मोठी नदी आहे। आता ज्यावेळेस मी हा एक व्हिडिओ टाकला होता की जॉग्राफीच्या 20 व्हिडिओची नोट्सची सिरीज मी घेऊन येणार आहे, त्यामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक देशाची कुठली नाही कुठली नदी असते, ती नदी महत्त्वाची असते। भारताच्या बाबतीत गंगा झाली, चीनच्या बाबतीत सांगायचं झालं, जपानच्या बाबतीत सांगायचं झालं तिथल्या नद्या वेगळ्या होत्या। मग मी असं सुद्धा म्हटलं होतं की महावेली गंगा नदी कुठल्या आणि कुठल्या देशाची महत्त्वाची आहे, तोच रेफरन्स आता आलेला आहे की श्रीलंकेतील सर्वात मोठी नदी कुठली? तर महावेली गंगा। भारतातील गंगा आणि श्रीलंकेतील महावेली गंगा ही नदी मोठी आहे आणि महावेली गंगा ही नदी पूर्व भागात वाहते।
श्रीलंकेच्या कोणत्या भागात भात शेती केली जाते? श्रीलंकेच्या कोणत्या भागात भात शेती केली जाते? तर श्रीलंकेच्या सखल भागात व डोंगर उतारावर भात शेती केली जाते. श्रीलंकेच्या सखल भागात व डोंगर उतारावर भात शेती केली जाते. श्रीलंकेत डोंगर उतारावर कशाची शेती केली जाते? आता डोंगर उतारावर आणि सखल भागात भात शेती केली जाते, पण श्रीलंकेत डोंगर उतारावर कशी शेती केली जाते? कशाची म्हणलं तर सखल भागात व डोंगर भागात भात शेतीची, पण कशी शेती केली जाते? श्रीलंकेत डोंगर उतारावर कशी शेती केली जाते? तर पायऱ्यांची शेती केली जाते. श्रीलंका देश कोणत्या उत्पादनात स्वावलंबी झाला आहे? श्रीलंका हा देश कोणत्या उत्पादनात स्वावलंबी झालेला आहे? तर तांदूळ उत्पादनात स्वावलंबी झालेला आहे. पूर्वी हा देश तांदूळ उत्पादनासाठी परावलंबी होता, आता हा देश स्वावलंबी झालेला आहे. श्रीलंकेत कशाचे खाणकाम चालते? तर श्रीलंकेत माणिक, टोपाज यांसारख्या मौल्यवान रत्नांचे खाणकाम चालते. श्रीलंकेत कशाचे खाणकाम चालते? तर माणिक, टोपाज यांसारख्या मौल्यवान रत्नांचे खाणकाम चालते. श्रीलंकेत मिठागरे कोठे आहेत? श्रीलंकेत मिठागरे कोठे आहेत? तर श्रीलंकेत मिठागरे हे देशाच्या ईशान्य किनाऱ्यावर आहेत. श्रीलंकेत मिठागरे हे देशाच्या ईशान्य किनाऱ्यावर आहेत. श्रीलंकेतील पारंपरिक उद्योग कोणते? श्रीलंकेतील पारंपरिक उद्योग कोणते? तर खोबऱ्याचे तेल काढणे, काथ्या तयार करणे, काथ्यापासून गाद्या, पायपुसणी बनवणे हे श्रीलंकेतील पारंपरिक उद्योग आहेत. श्रीलंकेतील पारंपरिक उद्योग कुठले? खोबऱ्याचे तेल काढणे, काथ्या तयार करणे, काथ्यापासून गाद्या, पायपुसणी बनवणे हे श्रीलंकेतील पारंपरिक उद्योग आहेत. श्रीलंका देश कशाची आयात करतो? तर श्रीलंका हा देश खनिज तेल, कापड यंत्रे, कोळसा, वाहने इत्यादी वस्तूंची आयात करतो. श्रीलंका हा देश कशाची निर्यात करतो? तर चहा, नारळ. मग आम्ही सांगितलं होतं ना श्रीलंकेतले नारळ सर्वोत्तम असते, म्हणून नारळ सर्वोत्तम असते, म्हणून श्रीलंका हा देश नारळ निर्यात करतो. श्रीलंका हा देश कशाची निर्यात करतो? तर चहा, नारळ, रबराच्या वस्तू, मौल्यवान रत्ने, खोबरे, मसाल्याचे पदार्थ, दोरखंड इत्यादी वस्तूंची निर्यात करतो. श्रीलंकेतील महत्त्वाची बंदरे कोणती? तर कोलंबो, जाफना, त्रिंकोमाली हे श्रीलंकेतील महत्त्वाची बंदरे आहेत. कोलंबो येथे काय आहे? तर कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. श्रीलंकेतील प्रमुख लोक कुठले? तर श्रीलंकेतील प्रमुख लोक हे सिंहली हे आहेत. आता सिंहली लोक आपल्या भारतामध्ये सुद्धा आले होते. मग आता जे तमिळनाडू आहे तिथे तमिळनाडूमधले जे तमिळ लोक आहेत त्यांच्यासोबत हे सिंहली लोकांचे थोडंसं वादग्रस्त हे होतं. वादग्रस्त काय होतं? तर एक काळ होता, त्याच्यामध्ये काहीतरी हे झालं होतं. ते तुम्ही गुगलवर सर्च करा. तमिळनाडू आणि श्रीलंकेचं काहीतरी जो मॅटर आहे तो तुम्हाला यूट्यूबवर गुगलवर मिळून जाईल, किंवा सिंहली लोकांचा आणि तमिळचा काहीतरी पर्सनल मॅटर आहे तो सुद्धा तुम्हाला समजून जाईल. श्रीलंकेतील प्रमुख लोक कुठले? सिंहली. सिंहली लोकांची प्रमुख भाषा कोणती? तर सिंहला. सिंहली लोकांची प्रमुख भाषा सिंहला. श्रीलंका देशाच्या कोणत्या भागात तमिळ लोक राहतात? तर देशाच्या उत्तर व पूर्व भागात तमिळ लोक राहतात. श्रीलंका देशाच्या उत्तर व पूर्व भागात तमिळ लोक राहतात. श्रीलंका देशाच्या मध्य डोंगराळ भागात कोणत्या जमातीचे आदिवासी राहतात? श्रीलंका देशाच्या मध्य डोंगराळ भागात कोणत्या जमातीचे आदिवासी राहतात? तर देशाच्या मध्य डोंगराळ भागात बौद्ध जमातीचे आदिवासी राहतात. श्रीलंकेतील बहुसंख्य लोक कोणत्या धर्माचे आहेत? श्रीलंकेतील बहुसंख्य लोक कोणत्या धर्माचे आहेत? तर श्रीलंकेतील बहुसंख्य लोक हे बौद्ध धर्माचे आहेत. तर श्रीलंकेतील बहुसंख्य लोक हे बौद्ध धर्माचे आहेत. श्रीलंकेतील लोकांचे मुख्य अन्न कोणते? श्रीलंकेतील लोकांचे मुख्य अन्न कोणते? तर भात व मासे. श्रीलंकेची न्यायिक व वैधानिक राजधानी कोणती? श्रीलंकेची न्यायिक व वैधानिक राजधानी कोणती? तर श्रीलंकेची न्यायिक व वैधानिक राजधानी ही श्री जयवर्धनपूर कोट्टे. श्री जयवर्धनपुरा कोट्टे ही श्रीलंकेची न्यायिक व वैधानिक राजधानी आहे. श्रीलंकेची नव्याने वसवलेली न्यायिक व वैधानिक राजधानी कधी अस्तित्वात आली? आता श्रीलंकेची नव्याने वसवलेली न्यायिक व वैधानिक राजधानी
1982 साली अस्तित्वात आली. कधी? 1982 साली. श्रीलंकेची आर्थिक व प्रशासकीय राजधानी कुठली? श्रीलंकेची आर्थिक व प्रशासकीय राजधानी कोलंबो. श्रीलंकेतील कृत्रिम बंदर कोणते? श्रीलंकेतील कृत्रिम बंदर कुठले? तर कोलंबो हे श्रीलंकेतील कृत्रिम बंदर आहे. कॅन्डी हे शहर कोठे वसलेले आहे? कॅन्डी हे शहर कोठे वसलेले आहे? तर कॅन्डी हे शहर, श्रीलंकेतील कॅन्डी हे शहर दक्षिणेकडील पर्वतीय भागात वसलेले आहे. कॅन्डी हे शहर कुठे आहे? तर कॅन्डी हे शहर श्रीलंकेत आहे, पण श्रीलंकेतील कॅन्डी हे शहर दक्षिणेकडील पर्वतीय भागात वसलेले आहे. श्रीलंकेतील कोणत्या शहरात चहा व रबराचे मळे आहेत? श्रीलंकेतील कोणत्या शहरात चहा व रबराचे मळे आहेत? तर श्रीलंकेतील कॅन्डी या शहरात रबराचे मळे आहेत. श्रीलंकेची जुन्या काळाची राजधानी कोणती? श्रीलंकेची जुन्या काळाची राजधानी कुठली? तर अनुराधापूर ही श्रीलंकेची जुन्या काळातील राजधानी आहे. श्रीलंकेतील अनुराधापूर या शहरात काय आहे? श्रीलंकेतील अनुराधापूर या शहरात काय आहे? तर भव्य बुद्ध मूर्ती आहे. भव्य बुद्ध मूर्ती ही श्रीलंकेतील अनुराधापूर या शहरात आहे. त्रिंकोमाली कोठे वसले आहे? त्रिंकोमाली कोठे वसले आहे? तर त्रिंकोमाली हे शहर महावेली गंगा नदीच्या मुखाजवळ वसलेले आहे व पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर आहे. विधान महत्त्वाचं आहे. त्रिंकोमाली कोठे वसले आहे? तर त्रिंकोमाली हे शहर असून ते शहर महावेली गंगा नदीच्या मुखाजवळ वसलेले असून पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर आहे. तर अशा पद्धतीने हे श्रीलंकेवरील आधारित 31 महत्त्वाचे प्रश्न होते व त्यावर आधारित जी काही एक्स्ट्रा माहिती होती ते मी व्हिडिओच्या सुरुवातीला व अधूनमधून सांगितलेली आहे. आपण जो काही जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज पाहत आहोत आणि प्रत्येक चॅप्टर वाईज नुसार आपण व्हिडिओ टाकत आहोत. पण ह्या चॅप्टरच्या किंवा ही जी काही 20 व्हिडिओची सिरीज आहे या 20 चॅप्टरच्या नोट आपण PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. पण याचं काही शुल्क आहे, याची काही प्रोसिजर आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. पण आता ह्या PDF का आता जे काही आपण व्हिडिओ पाहत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण 31 प्रश्न पाहिलेले आहे आणि थोडीफार एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहिलेली आहे. पण ह्या PDF मध्ये काय आहे, प्रत्येक चॅप्टर खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत एव्हाना प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या इन्फॉर्मेशनमधले जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत ते आत्ता ना आत्ता कुठं ना कुठं पडलेले आहेत. मग असे 20 चॅप्टरच्या खाली प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. मग आता हे 20 चॅप्टर संपल्यानंतर आणखीन 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ती 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भूगोल प्लस इतिहासमध्ये मिक्स कन्वर्ट करून केलेली आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठीही आपण PDF अवेलेबल करून देत आहोत. आता ह्या PDFची प्राइस आहे फक्त आणि फक्त 51 रुपये. आता ज्यांना फ्रीमध्ये पाहिजे असेल त्यांनी ते व्हिडिओ पहा, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. पण जी काही प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि 20 चॅप्टर संपल्यानंतरचे जे काही 20 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती व्हिडिओमध्ये मिळणार नाही. त्यासाठी ही PDF आपण देत आहोत आणि ह्या PDFची प्राइस आहे 51 रुपये. मग आता ही PDF मिळवायची कशी? तर त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसेल 89 99 65 38 15 89 99 65 38 15 आणि आणखीन एक नंबर 99 70 96 11 44. आता जी तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत त्यापैकी पहिला जो नंबर आहे 89 99 65 38 15 मोस्टली ह्याच नंबरवर तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फक्त 89 99 65 38 15 ह्याच नंबरवर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर ह्या नंबरवर नाही झाला तर जर दुसरा नंबर दिलेला आहे 99 70 96 11 44 ह्या नंबरवर करा. जर पहिल्या नंबरवर सक्सेसफुल नाही झालं तर दुसरा नंबर ट्राय करा 99 70 96 11 44. पण मोस्टली 99% पहिला जो नंबर आहे 8999653815 त्याच्यावरच पेमेंट करा. आणि तुमची एकदा पेमेंट झाली ती पेमेंट सक्सेसफुल झालेला स्क्रीनशॉट त्याच नंबरवर पाठवा 89 99 65 38 15. तुम्ही ज्या नावाने पेमेंट केली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि तुम्हाला कोणती PDF पाहिजे, आता जगाचा भूगोल पाहिजे तर लगेच तिथे मेसेज करा जगाचा भूगोल
PDF म्हणून आणि तुमची पेमेंट केलेली ती सक्सेसफुल झालेली ती सेंड करा. तुमचं नाव काय आहे ते टाका, तुम्हाला PDF मिळून जाईल. आणि हा PDF भेटल्यानंतर तुम्हाला त्या PDFचा पासवर्ड सुद्धा दिला जाईल. प्रत्येक PDFचा पासवर्ड वेगळा असेल. ज्याला PDF भेटलेली आहे त्याला पासवर्ड सुद्धा दिला जाईल. पेमेंट सक्सेसफुल झाली त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि 8999 65 38 15 89 99 65 38 15 ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. जी PDF पाहिजे त्याचं नाव टाका, जगाचा भूगोल. तुम्हाला PDF भेटेल, त्याचा पासवर्ड सुद्धा भेटेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पैसे देऊन ही PDF घेत आहात तर ही PDF तुम्ही कुणीही दुसऱ्याला देऊ नका. फक्त ही PDF तुमच्यासाठी एकासाठी चालेल, कारण पासवर्ड टाकलेला आहे. मी तुम्हाला दिली, त्याचा पासवर्ड दिला तर ते फक्त तुम्हालाच ओपन होणार. तुम्ही दुसऱ्याला देऊ नका, कारण ते पैसे तुमचे आहेत. आता ह्या PDFची माध्यमातून तुमचा काही फायदा झाला, याच्यामध्ये नोकरी लागली तर तुम्ही दुसऱ्याला असंच फ्रीमध्ये दिलात तर तो काही त्याची पहिली पगार तुम्हाला देणार नाही. फक्त पार्टी दिली ना, पगार देणार नाही. म्हणून सांगतोय, तुम्ही पैसे देऊन PDF घेतलात ना, मग ही PDF फक्त तुमच्या जवळच राहू द्या, कुणालाही देऊ नका. हिथं स्वार्थी बना, हिथं जनसेवा करायला जाऊ नका. मीही जनसेवा करतोय, पण तिथं फ्रीमध्ये यूट्यूबवर अवेलेबल करून दिलेले आहेत. पण हे आत्तापासून आता वेळ कमी आहे, त्यासाठी हे PDF चालू केलेली आहे. तेव्हा तुम्हाला प्रोसेस कशी आहे ते समजली असेल. स्क्रीनवर जो नंबर आहे 89 99 65 38 15 ह्या नंबरवर फोनपे, पेटीएम, GPay काय असेल ते करा. त्याचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरवर पाठवा, तुम्हाला PDF मिळून जाईल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे हो. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहेत. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबायचं असतं. त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब म्हणायचं, ते दाबायचं. त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची, कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही. आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला चांगले वाटले, त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या. म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार. तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा. जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत, फ्रीमध्ये भेटतात. आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या. तर बस एवढंच सांगायचं.